सकाळी आम्ही आलो ना तेव्हा तिथे स्टाफची 2-3 माणसं होती. त्यांना विचारलं तर बोलती हो गाडी येणार आहे, म्हणूनच तर आम्ही कामाला आलो हे सुद्धा सांगितलं. तर त्यांनी एखादा फलक लावायला गरज होती का भाई आज गाडी येणार नाही, तुम्ही लाईन लावू नका. हे तर कमीत कमी त्यांनी पब्लिकला इन्स्ट्रक्शन देण्याचं गरजेचं आहे ना. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्हाला काय करायचं. 3 वाजले आता कुठला सिलेंडर येईल, कुठून सिलेंडर आहे आता आम्हाला. आमची माझी 3 वर्षाची पोरगी आहे घरात. 5 वाजता आलोय सकाळी आम्ही, सिलेंडर नाही. आता ह्यो घेऊन काय करू, इथं थांबू का आम्ही. काल आम्ही आलो होतो 9 वाजता आलो तर ते म्हणे तुम्ही आज सगळा स्टॉक खतम झाला म्हणे, तर तुम्ही उद्या सकाळी या म्हणे. तर आम्ही सकाळी 5 वाजतापासून आलेले. आज संडे असून आम्ही सगळं न खाता पिता इथे आम्ही किती वेळचं थांबून आहोत. आज येईल आणि या विचारलं सगळ्यांना तर कोणी म्हणतात 1 घंटानी येत आहे, कोणी म्हणते अर्धा. मी 7:30 वाजल्यापासून आलेलो आहे. इथं गॅसचं सकाळी सांगतात की 9 वाजता येईन, 10 वाजता येईन, 11 वाजता येईन. अजूनपर्यंतही सिलेंडर आलेला नाही आहे. आम्ही अजून त्याच आशेवरती आहे की आम्हाला अजून भेटन. त्यामुळे भारत एजन्सी आम्हाला काय सांगतही नाही खरं की नक्की. आज सकाळपासून मला वाटतं सकाळी 5 वाजल्यापासून लोक आलेले आहेत. जवळजवळ या ठिकाणी 200 ते 300 लोकांचा सिलेंडर घेण्यासाठी जमा होता. परंतु काही लोक एवढ्या उन्हामध्ये थांबू शकत नाही, त्यामुळं काही लोक निघून गेले. परंतु बऱ्यापैकी आता मी बघितलं की एवढी लाईन लागली सिलेंडरसाठी. परंतु या भारत गॅसचा मालक किंवा त्याचा कोणतरी मॅनेजर वगैरे इथे कोणी नाही. आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की उद्या आज म्हणजे हे गाडी येणार आहे, परंतु आता इथे कोणी सांगण्यात नाही आला त्यांना का बाबा आज भेटेल नाही भेटेल. ते उन्हात आणा तिथे उभे आहे सर्व. उद्या काय जर झाला या लोकांना नागरिकांना चक्कर येऊन एखादा पडला किंवा काय झालं तर त्याला पूर्ण जबाबदार भारत गॅसवाला तो. आणि मग नागरिकांच्या जमावापुढे शेवटी काय होईल ते सांगू शकत नाही. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे भारतामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला अशी अफवा फार मोठ्या प्रमाणे पसरली. त्याच्यामुळे लोक पॅनिक झाले आणि जी मागणी होती त्याच्या तिप्पट चौपट मागणी मला वाटतं देशभरातल्या सर्व वितरकांकडे सुरू झालेली आहे. मी कल्याण शहराचा वितरक असून मी नक्कीच सांगू शकतो की कल्याण शहरामध्ये कुठल्याच प्रकारचा पुरवठामध्ये कमतरता नाही. सुरळीत चाललेलं डिस्ट्रीब्युशन आणि मागणी जरी वाढलेली असली तरी योग्य रीतीने आम्ही त्यांचा पुरवठा करत आहोत. आपण बघितलं की आता 4:30-5 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ आमची गर्दी निवळलेली आहे. आमचे सिलेंडरचे टेम्पो लोकांच्या घरी जाऊन डिलिव्हरी करत आहेत आणि नागरिक देखील लाईनीमध्ये उभं राहून सिलेंडर घेत आहेत. पण मला नागरिकांना विनंती करायची आहे की तुमच्या घरी सिलेंडर पोचतं करणं माझं कर्तव्य आहे. माझी कंपनीचे सर्व कर्मचारी आपल्या घरी पोचतं करतील. आपण इकडे येण्याचे टाळलं तर आम्ही तुमच्या दारापर्यंत सिलेंडर आणून देण्यामध्ये आम्ही सक्षम आहोत. कमर्शियल गॅसचा तुटवडा आहे असंही बोललं जातं, त्याच्यावर कमर्शियल गॅसच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्र शासनाने एक नवीन ऑर्डर काढलेली आहे. ती ऑर्डर देखील आपल्याला सर्वांना दाखवतो. 14 तारखेचीच ऑर्डर आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक LPG गॅस आढावा वितरणाबाबत अन्न नागरी पुरवठाचा आहे आणि त्याच्यामध्ये व्यावसायिक गॅसच्या संदर्भात प्रधान क्रम ज्याला म्हणतो प्रायोरिटी लिस्ट ही अशी आहे. पहिलं प्राधान्य हॉस्पिटलला दिलेलं आहे, ठीक आहे. दुसरं प्राधान्य शैक्षणिक संस्था. तिसरं प्राधान्य सार्वजनिक सेवा, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, उपहारगृह, संरक्षण क्षेत्र, शासकीय सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलीस, तुरुंग विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रधान क्रम हा व्यावसायिक सिलेंडरच्या संदर्भात दिलेला आहे. मला सांगताना आनंद होतो की भारत गॅसचा पहिला कमर्शियलचा सिलेंडर आमच्याकडे या ठिकाणी आलं आणि कल्पतरू हॉस्पिटलला जे बैल बाजारमध्ये सुप्रसिद्ध हॉस्पिटल कल्याणचं त्या कल्पतरू हॉस्पिटलला आज आम्ही 2 व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा केलेला आहे.